नमस्कार. न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे. 4 जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार असून 400 पारच्या माध्यमातून नवा इतिहास लिहिला जाणार असा विश्वास महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. 2014 प्रमाणे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीची लाट सुरू असून या लाटेत विरोधकांचा सुपडा साफ होणार असं त्यांनी सांगितलंय. घोगरगाव आणि देऊळगाव येथील प्रचार सभेत ते बोलत होते. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार चांगलाच गाजत आहे. ठिकठिकाणी त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. गावोगाव पिंजून काढत असताना त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेण्याचं काम सुरू केलंय. मागील 5 वर्षात त्यांनी केलेली विकास कामे, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकात झालेली कामे हा त्यांचा प्रचाराचा अजेंडा आहे. विकास कामांच्या जोरावर ते मतदारांना आव्हान करत आहेत. शनिवारी श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी घोगरगाव येथे सभा घेत रुईखेल, बागर्डे, तरणगव्हाण, चवरसांगवी, बनपिंपरी, थिडेसांगवी या गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, अर्जुन शेळके, सिद्धेश्वर देशमुख, बक्षुद्दीन शेख, राजेंद्र बेरड, घोगरगावचे सरपंच सुजाता भोसले, सुवर्णाताई भोसले, सचिन जगताप तसेच गावातील आजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.